दिवंगत नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। औरंगाबादचं नामकरण करण्याची घोषणा बाळासाहेबांनी इथंच केलेली होती। संभाजीनगरमधली बाळासाहेबांची होणारी सभा त्या काळी संपूर्ण राज्यासाठी स्फुरण चढवणारी ठरत असे। बाळासाहेबांनी छत्रपती संभाजीनगरवर जसं प्रेम केलं तसंच प्रेम संभाजीनगरवासियांनी सुद्धा बाळासाहेबांवर केलं। संभाजीनगरची अनेक वर्षांची सत्ता आता भाजपनं एक हाती जिंकलेली आहे। छत्रपती संभाजीनगर हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र हाच शिवसेनेचा बालेकिल्ला आता भाजपनं आपल्या ताब्यात घेतला असून तब्बल 57 नगरसेवक निवडून आणले। ठाकरेंच्या शिवसेनेचे संस्थान भाजपकडून खालसा। अंतर्गत वादात ठाकरे सेनेला 2 अंकी संख्याही गाठता आली नाही। भाजपला पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरात मोठं यश। विकासाच्या मुद्द्यावर भाजपनं निवडणूक जिंकली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत प्रत्येक निवडणुकीत खान की बाण या मुद्द्यावर निवडणूक लढवली जायची, मात्र शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यावर पहिल्यांदाच वेगळ्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकमेकांवर टीका करून जुन्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली। याउलट भाजपतर्फे कोणत्याही पक्षावर अधिक टीका न करता केंद्रात आणि राज्यातील सत्तेचा वापर करून शहरात कोणती विकास कामं होतील याबाबत आश्वासनं देण्यात आली। पुढच्या काळामध्ये पण हे एक औद्योगिक शहर आहे, एक पर्यटक शहर आहे आणि शैक्षणिक शहर आहे। यासाठी या शहराचा विकास करण्याकरता नक्की खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि केंद्रात माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हे शहर विकसित शहर करू। आणि म्हणून मी या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेचा खूप खूप आभार मानतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार, आमदार, महापौर देखील शिवसेनेचाच असायचा, मात्र नंतर MIM पक्षानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात केल्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चित्र बदलायला लागलं। 2 शिवसेना झाल्या, याचाच फायदा MIM पक्षाला आणि भाजपला झाला। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे 57 नगरसेवक निवडून आले, तर MIM पक्षाचे 33 नगरसेवक निवडून आले। नंबर 1 ला असणारा शिवसेना पक्ष नंबर 3 आणि 4 वर गेलाय, म्हणजेच शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपनं खालसा केलाय। अर्थात ही आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि हे सर्व यशाचं श्रेय टोटल मी मतदार आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि प्रभारी बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो। अर्थात आता ही जबाबदारी आमची वाढलेली आहे। महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना युती झाली, याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेत अपेक्षित यश मिळालं नाही, मात्र भाजपनं चाणक्य नीती वापरून स्वतःचा विक्रमी विजय मिळवलाय। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादामुळे देखील पक्षाला नुकसान सहन करावं लागलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या हक्काच्या शहरात अपयश पदरी पडलं असून 2 अंकी संख्या देखील त्यांना गाठता आली नाहीये। या बालेकिल्ल्यावर आता भाजपनं हक्क सांगितलाय आणि याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये महापौर भाजपचाच बनणार आहे। त्यामुळे या बालेकिल्ल्यामध्ये काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा भगवा होता, तर दुसरीकडे आता या ठिकाणी भाजपनं बाजी मारून आम्ही मोठे भाऊ आहोत, 1 नंबरचा पक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।